नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे आज. जेव्हा पण आपण घर खरेदी करतो, तेव्हा आपण काय करतो, की त्या एरियाबद्दल आपल्याला काही वेळेला माहिती नसतं. तिथले रेट्स माहिती नसतात. प्रॉपर्टीच्या काही प्रॉब्लेम्स, इश्यू असतील तर ते माहिती नसतं. त्यामुळे आपण काय करतो, एखादा एजंट किंवा ब्रोकर नेमतो आणि इथे जास्त चान्स असतो मित्रांनो आपली फसगत होऊ शकते. त्यासाठी आपल्याला कोणत्या काळजीपूर्वक 3 ते 4 गोष्टी पाहायला पाहिजेत, जेणेकरून आपला स्कॅम होणार नाही. हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर चला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. नवीन फ्लॅट घेताना सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की 3 ते 4 स्कॅम कोणते असतात ते पाहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाखोंचं नुकसान होणार नाही. जर समजा आपण मुंबई पुण्यामध्ये घर घेण्याचा विचार करत असू, तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो. कारण आजकाल काय होतंय, ब्रोकर्स अशा ट्रिक्स वापरतात. जेव्हा ते पहिल्यांदा भेटतात, त्यावेळेला ते आपल्याला खूप छान बोलतात, गोड बोलतात आणि चांगला रिस्पेक्ट देतात. जेणेकरून आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची जी भावना आहे ती खूप चांगली निर्माण होते आणि त्यांच्यावरती हळूहळू आपला विश्वास वाढतो. पण त्याच्या पाठीमागे वेगळाच खेळ असतो मित्रांनो. काय होतं माहित आहे का? एकदा का विश्वास प्राप्त झाला, की अनेक घर खरेदी करणारी जी लोकं आहेत, ती कळत नकळत काय होतं त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि नंतर लक्षात येतं, की आपण खूप घाई केली, घाईने निर्णय घेतला, माहिती अपूर्ण होती आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आधी सांगितल्याच नव्हत्या. आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे काय माहितीये का? हे सगळं इतक्या स्मूथ पद्धतीने केलं जातं, की अनुभवी लोकं सुद्धा कधी-कधी फसतात. म्हणून मित्रांनो मला सांगायचं आहे, की हे जे खालचे जे मी 2-3 पॉइंट सांगणार आहे तुम्हाला ते नक्की लक्षात ठेवा. तुम्ही जर हे सिग्नल जर ओळखले नाहीत, तर तुम्हाला नक्की कोणीही सहज तुमचा स्कॅम करू शकतं, तुम्हाला सहज फसवू शकतं. पण एकदा का हे जर तुम्हाला समजले पॉइंट्स मी जे तुम्हाला सांगणार आहे, तर कोणताही ब्रोकर तुम्हाला कितीही स्मार्ट असला, तरी तुम्हाला फसवू शकणार नाही याची मी गॅरंटी देतो मित्रांनो. हे 3-4 पॉइंट तुम्ही नक्की तुमच्या लक्षात ठेवा, जेणेकरून तुमची फसगत होणार नाही मित्रांनो. तर आपण ते पॉइंट समजून घेऊया कोणते आहेत ते. पॉइंट क्रमांक 1, प्रेशर क्रिएट करण्याचं एक टॅक्टिक असतं मित्रांनो. रिअल इस्टेटमध्ये हे प्रेशर टॅक्टिक खूप कॉमन झालेलं आहे आता. फ्रॉड ब्रोकर नेहमी काय करतात माहितीये का? अशी परिस्थिती निर्माण करतात, की बाबा तुम्हाला लगेचच निर्णय घ्यावा लागेल. आपल्याला असं वाटायला लागतं, की अरे ही प्रॉपर्टी माझ्या हातून निघून जाईल. ही प्रॉपर्टी मला आवडली पण ब्रोकर म्हणतोय, की यार त्याच्याकडे अजून पार्ट्या आहेत. मग ही माझी प्रॉपर्टी गेली तर मी परत मला दुसरी अशी मिळणार नाही. आणि त्याचबरोबर ते काय करतात, की एखादी डमी पार्टी सुद्धा उभा करतात, की बाबा आपल्याला असं वाटावं, की ही प्रॉपर्टीची व्हॅल्यू एवढी आहे. व्हॅल्युएशन मध्ये ते गडबड करू शकतात. मालकाला एक सांगतील, तुमच्याकडे एक सांगतील. आता त्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. तुम्हाला सजग राहिलं पाहिजे. आणि हे जे प्रेशर क्रिएट करण्याचं जे टॅक्टिक्स आहे ना, ते तुम्हाला मित्रांनो खूप महाग पडतं. आपल्याला काय वाटायला लागतं, की चला यार एकदाच हे वेळ देणारच नाहीयेत आणि आता दुसरा बायर सुद्धा टोकन घेऊन उभा असेल, तर ही फक्त आपल्यासाठी काही शेवटचे युनिट्स राहिलेले आहेत, शेवटचे फ्लॅट शिल्लक राहिलेले आहेत. तर त्याचा सेल झाला तर आपल्याला मिळणार नाहीत. मग हे जे डायलॉग जे बोलतात ना ब्रोकर्स, त्यावेळेला तुम्ही समजायला पाहिजे, की बाबा इथे काहीतरी गडबड होऊ शकते. थोडा विचार करायला वेळ घ्या आणि मग नंतर निर्णय घ्या. आणि आपण सुद्धा चेक करू शकतो ना शेवटी, की बाबा खरंच ही वास्तविकता आहे, की आपल्याला सगळं केवळ घाईघाईत निर्णय घ्यावा आणि आपण प्रॉपर्टी बुक करावी ह्यासाठी हा सगळा प्रयत्न असतो का? जो ब्रोकर आपल्याला एवढी घाई करायला सांगतोय त्याच्या पाठीमागे सगळे त्याचे हेतू काय हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. नुसतंच घाई करून घाईमध्ये निर्णय घेतला तर आपण स्वतः फसू शकतो आणि त्याला दोष नंतर देण्यात काहीही अर्थ राहत नाहीये. आपण आपल्या चौकश बुद्धीने सगळी चौकशी केली पाहिजे. हे पण तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. आता आपण पॉइंट क्रमांक 2 बघणार आहोत मित्रांनो. हिडन चार्जेस. काय होतं घर खरेदी करताना आपण शेवटी लक्ष देतो. सुरुवातीला काही ऑफर्स, किंमत आणि स्कीम्स अतिशय आकर्षक वाटतात. आपण अक्षरशः डोळे असून सुद्धा आंधळ्यासारखं वागायला लागतो. नंतर बिलामध्ये जेव्हा नवीन चार्जेस दिसायला लागतात ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला जाग येते. अरे हे तर मला सांगितलं नव्हतं. हे तर मी पाहिलंच नव्हतं. मग आपले डोळे पांढरे पडण्याची वेळ येते. उदाहरणार्थ काय मित्रांनो, पार्किंग चार्जेस. पार्किंग चार्जेस हे हिडन असतात, नंतर सांगितले जातात. फ्लोर राईज चार्जेस पण असतात. 5व्या मजल्यापर्यंत जो रेट असतो तो 5व्या मजल्यानंतर पुढे पर फ्लोर राईज ₹75 प्रमाणे, ₹150 प्रमाणे असा वाढत जातो. क्लब हाऊसची फीस सांगितलेली नसते, जीएसटी सांगितलेला नसतो. पोझिशन मिळेपर्यंत मेंटेनन्स त्यांनी फक्त 2 वर्षाचा मेंटेनन्स भरायचा आहे असं म्हणतात. म्हणजे जोपर्यंत पोझिशन मिळत नाही तोपर्यंत
तुम्हाला मेंटेनन्स एकदम घेतलेला असतो आणि नंतर जो तुमची तुम्ही सोसायटी निर्माण करून तुमची सोसायटी जो मेंटेनन्स आकारेल तो तुम्ही भरत राहा असं सांगतात. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, की सगळी माहिती काय दिलेली नसते. हे सगळं का घडतं माहितीये का? आपण एखाद्यावरती अवलंबून राहतो म्हणून. आपण काय लक्षात ठेवायला पाहिजे, की जेव्हा आपण फ्लॅट बुक करतो किंवा किंमत ठरवतो, तेव्हा त्याचं प्राइसचं सगळं ब्रेकअप लिखित स्वरूपात घेतलं पाहिजे. तोंडी बोलून कधीही विश्वास ठेवायचा नाही. कोणावरती अवलंबून राहायचं नाही मित्रांनो. कारण तसं राहिल्यानं मित्रांनो, आपल्याला खूप धोका निर्माण होऊ शकतो. कारण काय होतं, काही वेळेला ब्रोकर जे असतात ते काय म्हणतात, प्रोजेक्ट बद्दलचे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत. आम्ही ते बघून घेऊ, आम्ही सगळं सांभाळू. तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही रिलॅक्स राहा. इथं काय होतंय, की आपल्याला वाटतं, की चला ठीक आहे, ते सगळं काम म्हणजे डोक्याला टेन्शनच नको, ते सगळं बघतायत ना. आणि जर का आपण विचारपूस न करता, थोडा वेळ न घेता आपण जर सर्वतोपरी ब्रोकर्सवरती जर अवलंबून राहिलो आणि त्यांनी जर हे ओळखलं, तर ते तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरू शकतं. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला प्रॉपर्टीचं जे क्लिअर टायटल असतं किंवा डीड असतं, मंजूर केलेला नकाशा असतो, अप्रूव्हल प्लॅन, ओसी, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट असतं, सीसी असतं, कमेन्समेंट सर्टिफिकेट असतं किंवा रेरा डॉक्युमेंट्स काहीच दाखवले जात नाहीत. ब्रोकर काय डायलॉग मारतो, की "अरे बिल्डर देईल ना, बिल्डर काय तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही कशासाठी बसलोय, आम्ही आहोत ना." असं मोठं-मोठं बोलणारे जे ब्रोकर्स असतात ना मित्रांनो, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आपण स्वतःहून सगळी कागदपत्रे पाहायची आहेत. त्याची एक कॉपी सुद्धा मागायची आहे. शंका काय असेल तर त्यांना विचारायचं आहे तिथेच. कारण ते आपल्याकडून 1 ते 2% कमिशन घेणार असतात. माझं असं म्हणणं नाही की सगळेच ब्रोकर असं करतात. सगळ्या ब्रोकर्सना माझी विनंती आहे मित्रांनो, की तुम्ही पण लक्षात ठेवत जा, की गोरगरिबांची घरं असतात, कुठूनतरी पैसे जमवलेले असतात आणि त्यांना पण वाटत असतं, की आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण व्हावं. आयुष्यभर मेहनत करून पैसे कमवलेले असतात. आपल्या 1-2% च्या कमिशनसाठी त्यांच्या आयुष्याचा स्वप्नांचा चुराडा होईल. असं काही करू नका. आणि तुम्ही पण मित्रांनो घर कुठेही घ्या, प्रॉपर्टी कुठेही घेतली तर त्याचे सगळे पेपर्स बरोबर आहेत का बघा. लीगल मॅटर्स काय आहेत का बघा. प्रॉपर्टीचे त्या जागेतले रेट किती आहेत ते बघा. कनेक्टिव्हिटी असेल, शाळा, स्कूल, कॉलेजेस कुठे आहेत ते बघा. म्हणजे एवढं तरी आपल्याला सहजरित्या कळतं की बाबा प्रॉपर्टीच्या अवतीभोवती काय आहे. आणि शेवटी आपण आयुष्यातनं एकदाच घर घेत असतो. हे प्रत्येकाच्या लक्षात असलं पाहिजे. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला, माझी माहिती कशी वाटते हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.